नमस्कार, हेल्थ गुरु आय केअर मध्ये तुमचं स्वागत. श्रोते हो, तुम्ही कधी हा अनुभव घेतलाय का? रात्र झाली की अचानक दातात अशी ठणक सुरू होते की ना जेवता येतं ना झोपता येतं. दातदुखी ही जगातल्या सर्वात वाईट वेदनांपैकी एक मानली जाते. गावात अनेकदा म्हणतात दातात कीड लागलीये, म्हणजे तिथं एखादी आळी झालीये का? पण श्रोते हो, खरंच तिथं आळी असते का, की कारण काही वेगळंच आहे? आजच्या भागात आपण पाहणार आहोत दात का किडतात, त्यावरचा खरा उपाय कोणता आणि कोणती एक चूक तुम्हाला कॅन्सरच्या उंबरठ्यावर नेऊन उभी करू शकते. सगळ्यात आधी हे समजून घ्या की दातात आळी वगैरे काही नसते. कीड म्हणजे दाताला पडलेलं भोक. जेव्हा आपण गोड किंवा चिकट पदार्थ खातो आणि दात नीट साफ करत नाही, तेव्हा तोंडातले जंतू तिथे ऍसिड तयार करतात. हे ऍसिड हळूहळू दातांचं कवच पोखरतं आणि तिथं काळा किंवा तपकिरी डाग पडतो. लक्षणं काय आहेत ते पाहूयात. थंड किंवा गरम पाणी पिताना सळसळणं, अन्नाचे कण दातात अडकणं आणि अचानक दात ठणकणं. ही लक्षणं दिसली की सावध व्हा. आता सर्वात महत्वाचा प्रश्न पाहूयात. डॉक्टरांकडे जाईपर्यंत काय करावं? लवंग तेल म्हणजेच क्लोव्ह ऑइल. कापसाचा एक छोटा बोळा लवंग तेलात भिजवा आणि तो दुखणाऱ्या दाताच्या खड्ड्यात ठेवा. यामुळं वेदना काही काळ नक्कीच थांबतील. आणि जर तेल नसेलच तर लवंग तिथे धरून ठेवा. सोबतच कोमट पाण्यात मीठ टाकून खळखळून चूळ भरा. यामुळे हिरड्यांची सूज कमी व्हायला मदत होईल. पण आता जे मी सांगतोय ते खूप नीट ऐका. दात दुखायला लागला की गावात अनेक जण तिथे तंबाखू, मिश्री किंवा कापूर दाबून धरतात. काही लोक तर डोकेदुखीची गोळी थेट हिरडीवरती ठेवतात. हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि जीव घेणं देखील आहे. यामुळे तुमची हिरडी आणि गाल अक्षरशः भाजला जातो. तिथं मोठी जखम होते आणि वारंवार असं केल्यामुळं पुढे जाऊन तिथं कॅन्सर होऊ शकतो. तसंच दात साफ करण्यासाठी टाचणी, सुई, काडी वापरू नका. यामुळं इन्फेक्शन अजून वाढतं. चुकीचे प्रयोग करून स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. लक्षात ठेवा, घरगुती उपाय हे फक्त तात्पुरते आहेत. जर तुमची दातदुखी 1 आठवड्यापेक्षा जास्त असेल, गालावरती सूज आली असेल किंवा तोंडातून पू येत असेल, तर घरगुती उपायांमागे न लागता ताबडतोब डेंटिस्टकडे जा. वेळेवर उपचार केले तर तुमचा दात वाचू शकतो. तुम्ही दातदुखीवरती कोणता घरगुती उपाय करताय? आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. ही माहिती तुमच्या प्रत्येक ओळखीच्या व्यक्तीला शेअर करा, कारण तुमचा केलेला एक शेअर कुणाला तरी मोठ्या संकटातून वाचवू शकतो. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत हिरड्यांचे आजार, ज्यामध्ये आपण दात घासताना रक्त येत असेल तर काय करावं हे देखील पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की मिस करू नका. सबस्क्राईब करा. सुरक्षित राहा, सजग राहा, निरोगी राहा. धन्यवाद.